नमस्कार, मी धनश्री मेहेंदळे. मी आजपासून एक माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, शक्ती नावाचं. त्यात आपण आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टींरूपात सांगणार आहे. काही संतांबद्दल आहे, काही देवतेंबद्दल आहे. तर आपण सुरू करूया. आजपासून मी स्वामी समर्थांच्या बद्दल सांगणार आहे, जेणेकरून लहान मुलांपर्यंत ह्या गोष्टी कथा त्यांच्या पोचतील किंवा आपल्यालाही याबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत. त्या मी छोट्या छोट्या गोष्टींरूपांमध्ये त्या सांगणार आहे. तर पहिला भाग आज सादर करते. स्वामी स्वामी समर्थ म्हणजे नेमके कोण, ते कसे होते, ते कुठून आले होते, त्यांच्या येण्याचे प्रयोजन नेमके काय होते, त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, त्यांचे गुरु कोण होते, हे असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. हे सगळे अवतारी पुरुष आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल फारसं काही माहिती नसतं. पण आपली अत्यंत नितांत श्रद्धा आहे स्वामींवर. तर त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे की त्यांच्याबद्दलची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवावी. आपल्याला फक्त स्वामी म्हणजे अक्कलकोटचे स्वामी इतकीच माहिती असते किंवा आहे. बाकी फारशी माहिती त्यांच्याबद्दल नाही. पण काही अभ्यासकांनी त्यांच्यावर संशोधन केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी जी माहिती दिली ती मी माझ्या सोप्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवते. स्वामी म्हणजे दत्तावतार होते. ते स्वतः अतिशय काय म्हणू आपण त्यांना, महायोगी महातपस्वी होते. ते रागीट होते का किंवा सतत शिव्या द्यायचे का, तर अजिबात नाही. ते फक्त चमत्कार करण्यासाठीच या जगात आले का, तर तसंही नाही. मग नेमके स्वामी म्हणजे कोण, तर ते चमत्कार करायचे म्हणजे आपण म्हणतो ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. म्हणून ते लोकांना त्यांच्यावर विश्वास बसावा म्हणून ते अशा काही लीला करत असत. जशी आत्ताची परिस्थिती आहे, अगदी त्या काळी म्हणजे ते जेव्हा होते तेव्हा सुद्धा ह्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती होती. मुघलांचं राज्य होतं. त्यामुळे ह्या आपल्या सगळ्या संतांनी त्यांचे एक एक अवतार तेव्हा घेतलेले आहेत की आपला धर्म किंवा आपला हिंदू धर्म, आपली हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी हे अथक परिश्रमच म्हणणार आहे मी, कारण त्यांनी खूप काही सहन करून तपश्चर्या करून त्यांनी हे सगळं निर्माण केलं. जेव्हा यवनांचं राज्य होतं तेव्हा ते प्रचंड छळ करत होते आपल्या लोकांचा. त्यामुळे असे दैवी अवतार हे लोक घेत होते. एकदा काय झालं की स्वामींचा जन्म नेमका कुठे झाला किंवा प्रकट कुठे झाले, तर ते प्रकट झाले हरियाणा राज्यात. तर त्याची एक गोष्ट तुम्हाला सांगते मी. एकदा एक लहान मुलगा असतो, तो गोट्या खेळत असतो मंदिरामध्ये. एक गणपतीचं मंदिर असतं, तिथे तो गोट्या खेळत असतो आणि तो त्याचं असं म्हणजे होतं की तो एक 8-10 वर्षाचा असावा तो मुलगा. तर तो म्हणायचा की मी देवाशी खेळणार आहे, म्हणून तो एकटाच देवाच्या मंदिरात तिथे रोज गोट्या खेळत असतो. म्हणजे एक डाव त्याचा, एक डाव देवाचा, असं त्याचा एक रोजचाच तो दिनक्रम होता. तो रोज त्या मंदिरात जायचा आणि रोज तिथेच खेळायचा. पण एक दिवस काय होतं की त्याला असं वाटतं की आज देवाने पण आपल्याबरोबर खेळावं. तर तो हट्टालाच पेटतो की आज तू तुझा डाव खेळायचा, मी तुझा डाव खेळणार नाही. आणि मग तो खूपच म्हणजे हट्ट करतो की तू खेळच माझ्यावर, नाही तर मी इथेच माझं डोकं आपटून जीव देईन. तर
त्यावेळेस तिथे स्वामी प्रकट झाले, ते पण एका लहान मुलाच्या रूपात, 8 वर्षाच्या रूपात. आणि ते त्या छोट्या मुलाशी गोट्या खेळायला लागले. त्यानंतर त्या मुलाचेही अनेक जन्म पुढे झाले. ते आपण नंतर बोलू. तो मुलगा नेमका कोण होता हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर जिथे ते प्रकट झाले ते ठिकाण आहे हरियाणामधील एक गाव. त्याचं नाव आहे छेली खेडे ग्राम. आणि महाराजांचा जन्म म्हणजे स्वामींचा जन्म 1149 साली तिथे झाला. जन्म म्हणजे प्रकट झाले ते 8 वर्षाच्या मुलाच्या रूपात. त्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीया होती तो दिवस. आणि म्हणजे असा त्यांचा हा जन्म किंवा प्रकट तिथे स्वामी झाले. हा झाला आजचा पहिला भाग. स्वामी पुढे कुठे गेले, काय त्यांनी केलं हे आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटते हे मला नक्की सांगा. आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. नमस्कार.